नमस्कार. चटकदार कैरीचं सार करण्यासाठी एक मध्यम आकाराची कैरी घेऊन त्याची सालं काढून कापून त्याचे तुकडे तयार केले आणि पाण्यात भिजवले. त्यात चवीप्रमाणे मीठ घातलं, कैरीचा बाट सुद्धा घातला. आता कुकरमध्ये शिजायला ठेवून एक ते 2 शिटी करून उकडल्या. कुकर थंड झाला की शिजलेली कैरी बाहेर काढली. आता एक छानसं वाटण करायचं. त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं, 3 चमचे ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, 1 चमचा बेसन आणि थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटण केलं. आता फोडणीसाठी कढईत 2 चमचे तेल गरम केलं. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, 3-4 ठेचलेली लसूण परतून खमंग फोडणी केली. फोडणी परतली की 1 हिरवी मिरची घातली, थोडा कढीपत्ता घातला. फोडणी पुन्हा परतली. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घातली. मग वाटलेलं वाटण तेलात चांगलं परतलं. मिक्सरचं उरलेलं पाणी ऍड केलं. दाट सार पाहिजे तसं पाणी मिक्स केलं. चवीप्रमाणे मीठ घातलं. साराला उकळी आली की शिजलेली कैरी मिक्स केली. सर्व मिक्स करून छान उकळी यायला दिली. 2 मिनिट शिजल्यावर सार चांगलं शिजलं आहे. आता ह्यात आवडत असेल तर छोटा गुळाचा खडा घालायचा. गुळाने सार आंबट गोड चवीचं लागणार. आता हे तयार चटपटीत आंबट गोड चवीचं कैरीचं सार भातासोबत खा किंवा असंच नुसतं पिऊन एन्जॉय करा. वर कोथिंबीर घालून सर्व करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.